नमस्कार मंडळी. आजच्या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आहे गुरुवार. भारतीय सौर दिनांक 19 चैत्र शके 1948 अर्थात 9 एप्रिल 2026. मंडळी, शेतीची कामं ही 12ही महिने सुरू असतात आणि आता तर उन्हाळी हंगाम म्हणजे जराही उसंत नाही. पण तरीही त्यातल्या त्यात थोडा वेळ काढून लक्ष्मी ही माईंना भेटायचा प्रयत्न करतच असते. आजही ती आली आहे. तेव्हा काय गप्पा गोष्टी होतात ते आपण ऐकूया. गप्पा गोष्टी या कौटुंबिक संवादाचं लेखन केलंय अनिल दांडेकर यांनी आणि सहभागी झालेत रोहित देव, रुचा गद्रे आणि विद्या तावडे. माई माई हाव काय घरात? काय ग लक्ष्मी, अगं एवढं काय झालंय? बिबट्या पाठी लागलाय की काय? अहो काय गरिबाची चेष्टा करा. माई, तू म्हणला काय समजणार आमच्या गरिबाची दुःख? अरे बाप रे लक्ष्मी, एकदम इमोशनलच झालीस. थांब 2 मिनिटं, थांब बघू. तुझं दुःख अनावर होण्या अगोदरच फ्रीज मधलं थंडगार पाणी देऊन तुला शांत करते. कशा काय नको, मीच घेते. मला काय माहिती नाही काय फ्रीज कुठं आहे तो? असं म्हणतेस, माझी काहीच हरकत नाही. तेवढीच माझी उठबस वाजली. पण काय ग, एवढी धावपळ कसली करतेस? म्हणजे अगं किती घाम आलाय बघ तुला. अहो तुम्ही सुद्धा ना कमालच करतावय माई. आता त्यात कसली कमाल? अहो बाहेर बघा, दिवसेंदिवस उन्हाचं टेम्परेचर नुसतं वाढतच चाललंय. हा ते आहेच ग. पण म्हणू काय, आमच्यासारख्यांना काम थांबवून चालल काय? तुला काय नि मला काय? अगं बाईच्या जातीला काम 5वीलाच पुजलेलं असतं. पटलं ना? अहो माई, बाहेर नुसतं उभं राहिला तरी घामाच्या नुसत्या ह्या दारा लागतात. अगं ते मला माहित आहे ग. मग झालं तर. पण धावत पळतच आलीस आणि नेहमीपेक्षा जरा जास्तच घामेजलेली दिसलीस म्हणून विचारलं. अहो दिवसभर काम चालली होती, 2 मिनिटं सुद्धा बसाया टाइम भेटलेला नाही आज. म्हणजे? अहो पावसाची काही गॅरंटी नाही व. म्हणजे ग? अहो त्याला काय आपण बोलवू शकतो की बाबा आता ये किंवा नको ये म्हणू? नाही ना. अहो 2 दिवसापूर्वी बघा किती मलप केला नव्हता. मला वाटलं बाबा आता सुरूच करतो की काय. हो ग. तो यायचा तेव्हा येऊन दे, पण तो यायच्या अगोदर आपली आगोटची सगळी कामं झालेली असली पाहिजेत का नको? ते तर आहेच ग. त्याच कामांची बघा सगळी धावपळ सुरू हाय. तुझं बोलणं बरोबर आहे लक्ष्मी, पण मी तुला सांगते, एवढी घाई करायची गरज नाही. पाऊस काय अगदी इतक्या लवकर नक्कीच येणार नाही. अहो तुम्ही काय ज्योतिष बघत लाव की काय? अगं ज्योतिष कशाला पाहायला हवं, पण आपला अंदाज वगैरे असतो की नाही. असं म्हणून तुम्ही बिनधास्त राहू शकता हो, पण आमचं तसं नाही. का आमचं काय वेगळं आहे? तुम्ही काही शेती सोडून दिलेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला काही टेन्शनच नाही. कोण बोलताय ते आम्ही शेती सोडून दिली म्हणून? अहो अण्णानू, मी लक्ष्मी. हा बोल आता मला सांगा, तुम्ही गेल्या टायमाला कुठं शेती केला? अगं गेल्या वर्षी केली नाही याचा अर्थ आम्ही शेती करणं कायमचं सोडून दिलं असं थोडीच होतं. नाहीतर काय. मग आणि गेल्या वर्षीच्या मे महिन्यात आम्ही होतोच कुठे इथे. अहो तुम्ही दोघही कुठे लांब फिरायला गेला होतात तर? अगं उत्तर प्रदेशात. आमचे तिकडे 12-13 दिवस जाणार होते, त्यामुळे आम्ही शेती करण्याचा घाटच घातला नाही लक्ष्मी. हो ना, कारण शेतीच्या बाबतीत आम्ही बहुतेकचे तुम्हा दोघांवरच जास्त अवलंबून असतो ना. आणि मागच्या वर्षी आम्ही शेती करण्याचा आग्रह धरला असता तर त्याचा तुम्हालाच त्रास झाला असता. तो बरोबरच आहे म्हणा. पण मला एक सांगा अण्णानू. काय बरं? तुम्ही दोघा हे फिरायला जाताना कुठं तर तिकडं जाऊन बघताव काय? अगं लक्ष्मी, तुला एक श्लोक माहिती आहे? आता श्लोक ता कुठला? केल्याने देशाटन येते मनुजाला ज्ञान, वाढते बुद्धी येतं चातुर्य, वाढतो सन्मान. आता हा मनुजा कोण? मनुजा म्हणजे माणूस, आपण सगळे. अगं लक्ष्मी, वेगवेगळ्या प्रदेशात गेल्यामुळे काय होतं, माणसाचं चातुर्य वाढतं, बुद्धी वाढते, ज्ञानामध्ये भर पडते आणि त्यामुळे अर्थातच
समाजामध्ये त्याचा मान वाढतो असा या श्लोकाचा अर्थ आहे बरं. आता माझ काय कळणार, मी काय पर्यटन काय तर केलंय की काय? आणि आम्ही तिकडे जाऊन बघतो काय असा तुझा प्रश्न आहे ना लक्ष्मी. हा वय वय, एवढं देशाटन पर्यटन म्हणताव, हा. तिथं बघताव तरी काय? सर्वात आधी आम्ही प्रवासाचं प्लॅनिंग करतो हा व्यवस्थितपणे. अगे बाया, हा म्हणजे प्रवास आपल्याला झेपेल ना, परवडेल ना याचं प्लॅनिंग. आता न परवडाया काय झालंय? तुमच्याकडे काय पैशाची कमी आहे की अगं काय? लक्ष्मी, फक्त पैसा हा प्रश्न नसतो. हा. मुळात प्रवास करण्याची आणि वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्याची आवड असायला लागते. हो ना, आवड हवीच. मग माणूस आपल्याला आर्थिकदृष्ट्या परवडेल अशा ठिकाणी जायचं ठरवतो. आता तुम्हाला काय आवड नाही म्हणून जाता वय? अगं आवड आहे म्हणूनच तर जातो ना. हा. आणि जाण्याचं ठिकाण नक्की करण्यापूर्वी तिथे पाहण्यासारखं आणि अनुभवण्यासारखं काय काय आहे याची आधी पूर्ण माहिती घेतो. आलं का लक्षात लक्ष्मी? वय तर आता काय तर गुगल का कायसा झालाय हा ना? हा. आम्हाला ऐतिहासिक वास्तू पाहायला आवडतात हा. पुरातन धार्मिक स्थळं, नैसर्गिक सौंदर्य असं बरंच काही पाहतो आम्ही. वय, वय. वेगवेगळ्या विचारांची माणसं भेटतात आणि त्यामुळे आपले विचार व्यापक व्हायला मदत मिळते यातून. अहो माईनू, हा? आम्हाला सुद्धा वाटतं, पण आमचं शिक्षण कमी आहे ना, आणि पैसा पण तेवढा ना. लक्ष्मी तुझं हेच चुकतं हा. हम्म. म्हणजे मुळामध्ये फिरायची तीव्र आवड असणं महत्वाचं आहे. वय वय. हा लक्षात घे. मग माणूस सगळ्या अडचणींवरती मार्ग शोधून काढतो. अगं लक्ष्मी, लोक परदेशात फिरायला जातात म्हणून आम्ही जातो का? नाही. मग अगं आम्हाला सध्या तरी ते परवडणार सुद्धा नाही आणि झेपणार पण नाही हा. आणि महत्वाचं म्हणजे फिरायला जाण्यामागे नेमका हेतू काय आहे ते सुद्धा खूप महत्वाचं असतं. हे बघ माई कसं महत्वाची बोलली अगदी. वय, म्हणजे काय लोक काय करतात, फिरायला कशासाठी जातात बरं? तिथं लक्षपूर्वक फिरण्याऐवजी फक्त फोटो, माझा सेल्फी काढा, माझा फोटो काढा ह्याच्यावरच लक्ष देतात ग. फॅन लयच हा मग वाढली आहे की नाही? मग नाहीतर काय. आणि यामुळे पर्यटनाचा मूळ हेतूच मागे राहतो ना. आता पर्यटनाचा हेतू आता म्हणजे हो काय? अगं ज्ञान, बुद्धी आणि हुशारी मिळत नाही यातून. आणि काढलेल्या सेल्फी आणि फोटो हे फक्त फेसबुकवरच्या वॉलवरच राहतात. आणि लक्ष्मी, तुला आम्हाला परवडणार नाही ना हे चुकीचं आहे हा. असं कसं काय म्हणता हो अण्णा तुम्ही? अगं तुला माहिती नाहीये, पण आजकाल गावातल्या बायका सुद्धा बचत गटाच्या माध्यमातनं एखाद्या धार्मिक स्थळाला किंवा कृषी पर्यटन केंद्राला जातात ग. हो ना. शासनाच्या कृषी खात्याच्या प्रोत्साहनातून आणि अनेक योजनांमुळे हा. राज्यभर अनेक ठिकाणी कृषी पर्यटन केंद्र उभी राहिली आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारांच्या अनेक योजनांमधून गावोगावी रस्ते झालेत. हो, त्यामुळे चालावं सुद्धा लागत नाहीये. आणि त्यामुळे अगदी वयस्कर बायका सुद्धा आजकाल फिरायला जातात. होय, तर एसटीचा तिकीट अर्धा आहे हा, म्हणून आम्हासनी मग. काहीतरी जायचं जमत. हा. आणि हे सगळं हायच हो, पण कोण पुढाकार घेत नाही ना. नाही तर काय बायका गाडीत बसून यायला तयार होणार नाहीत काय? असं आहे का काय? अगं काय सांगते, याची नक्की खात्री आहे तुला? 100% गॅरंटी आहे माईनू. बघा, आमच्याच वाडीतून 7-8 जणी एका पायावर तयार होतील. चला तर मग आता या विषयावर चर्चा बंद. म्हणजे चर्चा बंद आणि प्रत्यक्ष कामाला अच्छा असं सुरुवात. म्हणायचंय होय. म्हणजे काय मी करणार काय घाबरलोच. तुम्ही माईनू? हा ग, मी पुढाकार घेणार आणि येत्या वर्षभरात गावातल्या महिलांची एक छानशी ट्रिप घडवून आणणार. अरे वा. काय? अरे वा, काय सांगता बाय काय माईनू? मग काय देवच पावला म्हणायचा. पण अण्णा, हो. एक प्रश्न उरलेलाच आहे. आता हा. झालं का? म्हणजे अजून आहे प्रश्न उरलेला? सांगा. होय, होय. आता बघा, हा. या वर्षी तुम्ही भात करणार की नाही करणार तर आधी मला सांगा. अगं मगाशी म्हंटल ना तसं, अजून तरी काही ठरलं नाहीये. लवकर करा काय तर फायनल. बरं अगं, बाई. होय होय होय. तू एवढी घाईकुळतीला काय येतेस? ह्या पुढे बघा अण्णानू, करणार की नाही, कधी करणार आणि तयारी करणार कधी जर अगं शेती अगं करायची होय होय असेल होय तर. होय लक्ष्मी, आता कुठे एप्रिल महिना सुरू झालाय, म्हणजे आता ठरवायला हवं हे मला मान्य आहे हा. पण अजून थोडा वेळ बाकी आहे. नाही तसं नाही अण्णा, हा. पण तुम्ही आयत्या वेळी सांगितला तर हा. त्यावेळी मग सगळा गोंधळ उडेल हा, काय म्हणून माहिती? सांगा तिला. असं म्हणतीये होय. पण तू अजिबात काळजी करू नकोस हा. मी तसं काहीही करणार नाही ऐत्या वेळी वगैरे हा, सांगायचं. मग काय हरकत नाही हा मांजी. लक्ष्मी, अगं आम्ही एक वेगळाच विचार करतो आहोत. आता तो कशाबद्दल? शेतीबद्दल. म्हणजे काय जमीन विकाया वगैरे काढता होय की काय?
नाही हो माई, तसा काही विचार मनात सुद्धा आणू नका. अगं होय होय. अगं लक्ष्मी, किती घाई सुटलीये तुला. आधी नीट काय ते ऐकून तर घे ना आणि मग बोल. उगीच कशाला पॅनिक होतेस तू. आता पॅनिक म्हणजे काय? अगं एखाद्या गोष्टीचा धसका घेणं त्याला हा. पॅनिक होणं म्हणतात. असं कसं? धसका बसणार नाही तर काय? अगं लक्ष्मी, तुझ्या हातामध्ये सूत सुद्धा लागलेलं नाहीये तरी सुद्धा तू स्वर्ग गाठायला लागलीस काय. आता या पण बोलण्याचा मला काय सुद्धा अर्थ कळलेला नाही. अरे बापरे भूत आणि देवा. स्वर्ग आलं पहिलं. हो हो, आधी शांत हो. हा. काही बोलू नकोस. मग आपोआप तुला सगळं कळेल. फक्त आम्ही काय बोलतो ते ऐकून घे शांतपणे. बरं बरं, बोला आता काय ता. नाहीतर काय, आम्ही केली तर 2-4 दळ्यात शेती करणार. म्हणजे खरं सांगायचं तर आमची ही लुटूपुटूची शेती. अरे वा, लुटूपुटूची शेती. फार मजेशीर शब्द आहे हा माई. अहो नाहीतर काय. हा. तांदूळ किती मिळतो यापेक्षा पेरणी लावणी करतानाचे फोटो, वाऱ्यावर डुलणाऱ्या भाताच्या लोंब्यांचे व्हिडिओ, सोशल मीडियावर शेअर करण्यातली गंमत घेत केलेली शेती. पण माईनू अण्णानू मला सांगा, हा. फक्त एवढ्यासाठी तुम्ही ते 5-6 दल पेरताव? नाही हा, फक्त एवढ्यासाठीच नाही. अगं शेतीच्या त्या सगळ्या कामांमध्ये आणि मग थोड्या का असेना पण आलेल्या त्या पिकामधून आम्हाला जो आनंद मिळतो ना, त्याचं मोजमाप कशातच करता येणार नाही बघ. अगदी बरोबर बोललीस माई. आणि म्हणूनच लक्ष्मी, आम्ही आता असा विचार करतो आहोत. कसा? यावर्षी भाताऐवजी आहेत त्याच दळ्यांमध्ये दुसरं कसलं तरी पीक घ्यायचं. हा. वा, हे चांगलंच ठरवलं आहे तुम्ही. पण काय पेरायचं ठरवलंय तर सांगा. हा, तोच विचार चाललेला आहे. अभ्यास चालू आहे. निर्णय काय होतो ते बघूया. पण आहे ती जमीन ओस पाडायची नाही हे नक्की ठरवलंय. हं. हा. वा वा, हे बेस्ट ठरवलं. आणि काय मदत लागली तर नक्की सांगा. अगं लक्ष्मी, हे काय सांगायला हवं? म्हणजे तुमच्याशिवाय काय होणार आहे का आमचं? हो नाहीतर ना. आजकाल कुणाला शेतीत कष्ट करायला नको वाटतात. पूर्वी किती शेती केली जायची बघा. होय पण ना. आता शेती कमीच होत चालली आहे. काळाचा महिमा, दुसरं काय. प्रत्येक जण नोकरीसाठी शहरात निघून जातो. हो, पण ती संपूर्णपणे त्यांची चूक आहे असं सुद्धा म्हणता येणार नाही. हं. म्हणजे आपल्या कोकणातली बरीचशी जमीन कातळाची आहे. हा, आणि आपली बहुतेकशी शेती ना पावसाच्या पाण्यावरती अवलंबून असते. हा. त्यामुळे शेतीसाठी करावे लागणारे कष्ट आणि मिळणारं उत्पन्न यांचं प्रमाण स्वाभाविकच व्यस्त आहे. आणि लक्ष्मी, आपल्याकडच्या शेतजमिनीना मुळातच आकाराने लहान लहान आहेत. हा. त्यात सुद्धा वाटे किती पडतात. मग एकेका कुटुंबाच्या वाट्याला जेमतेम 5-6 गुंठे एवढी शेताची जमीन येते. आता कसं बोललीस? म्हणजे थोडीशीच जमीन वाटायला आल्यामुळे शेती केली तरी ते पीक एका कुटुंबाला वर्षभर पोसू शकत नाही. हा. त्यामुळे स्वाभाविकच नोकरी करावीच लागते. हो ना. असं असलं तरी निराश होऊन शेती सोडून चालणार नाही. हा. तर त्याच्या बाबतीमध्ये सकारात्मक राहून काहीतरी वेगळा विचार करायला हवा. होय, पण ह्याला उपाय तरी काय? प्रत्येक वेळी सरकारी निर्णयाची वाट न पाहता गावातील सगळ्यांनी एकत्रितपणे यावर विचार करून तोडगा शोधून काढायला पाहिजे. जसं की शेतीसाठी एकमेकांना लागेल ती मदत करणं, किंवा गावामध्ये रोजगार निर्माण होण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करणं. पण यासाठी गावातील प्रत्येकानं आपली आवड, फायदा तोटा आणि स्वार्थ या गोष्टी बाजूला ठेवून सर्वांच्या हितासाठी एकत्र येणं खरंय. हे आवश्यक आहे. हं. खरंच असं झालं तर किती लय बरं होईल ना. होय ना. आणि पूर्वी म्हणजे अगदी 50-1 वर्षांपूर्वी गावागावातले सामाजिक व्यवहार असेच चालत होते. पाण्यासाठी सार्वजनिक तळी, विहिरी साफ करणं, पावसाळ्याआधी रस्ते आणि घाटांची डागडुजी करणं, ही आणि अशी कामं गावातील लोक एकत्र येऊन करत असत. होय माई. आणि आता ना याच्यावरती तुझे आता बोललीस ना, कुणाचा विश्वास पण बसणार नाही कदाचित. वय अगदी बरोबर आहे तर. हा. आजकाल काय करायचं ते सरकारने करायचं आणि आम्ही फक्त त्याचे फायदे घेणार अशी थोडीफार सवय झालेली आहे. आणि हीच वृत्ती आपल्याला बदलायला हवी आहे. हो ना. गावकरी म्हणून आपण राहतो त्या गावचं आपणही काही देणं लागतोच की. गावासाठी, गावातल्या माणसांच्या चांगल्यासाठी आपण प्रत्येकानंच विचार करायला हवा. ते आपलं प्रथम कर्तव्य आहे याची जाणीव प्रत्येकाने ठेवायला हवी. हं. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी,
हा भ्रम सोडून द्यायलाच हवाय. हो. वय वय प्रत्येकाच्या खाटल्यापर्यंत यायला त्या हरीला पण आता वेळ भेटत नाही. मग अगं हेच आम्ही म्हणायचंय हेच मला. सांगतोय तुला मगातपासून. माई पण आता तुम्ही जास्त काही म्हणू नका बरं. आणि बोलू पण नका, नाहीतर माझा अजून वेळ जाईल. वाजले बघा किती ते, तुम्हाला काय? हा असं म्हणतेस होय. जा बाई तू आता घरी, गप्पा संपल्या. वय वय बराच उशीर झालाय, आता जायलाच हवं पण माई मला. आता काय राहिलं? तर ट्रिपचं तेवढं मात्र नक्की लक्षात ठेवा. आणि अण्णा हो 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 हो, म्हणजे जर माई विसरली तर मी तिला त्या ट्रिपच्या विषयाची नक्कीच आठवण करून देईन. हा, काळजी नाही, करू नाही. नकोस. तेवढंच नवं, हा. तुम्ही ते भाताऐवजी दुसरं काय पीक अरे घेणार होय, होय, म्हणाला होय, होय. ना, तर लवकर ठरवा. होय, होय. बर बाई, जशी तुझी आज्ञा. आत्ताच आपण कौटुंबिक संवाद ऐकलात, गप्पा गोष्टी. याचं लेखन केलं होतं अनिल दांडेकर यांनी आणि सहभागी कलाकार होते रोहित देव, ऋचा गद्रे आणि विद्या तावडे. मंडळी, उन्हाळी हंगाम म्हणजेच सुट्यांचा हंगाम. सर्वांना आता सुट्या सुरू होत आहेत आणि थोडासा विरंगुळा म्हणून कुठं ना कुठं फिरायला जायला सर्वांनाच आवडतं. अशा वेळी निवांत क्षण घालवता यावेत, शरीर आणि मनावरचा ताण कमी व्हावा आणि काही पॉझिटिव्ह अशी एनर्जी मिळावी, यासाठी पर्यटन करणं, कुठं फिरायला जाणं हा योग्य पर्याय ठरतो. यामुळेच कृषी पर्यटनाला सुद्धा वाव मिळायला लागला आहे. मंडळी, या क्षेत्रातच यशस्वीपणे कार्यरत असणाऱ्या शिल्पा करकरे यांची मुलाखत आपण काल ऐकलीत. आज या मुलाखतीचा दुसरा भाग आपण ऐकूया. नमस्कार मंडळी, शिल्पाताई करकरे यांच्याकडून आपण त्यांच्या होमस्टेबद्दल आणि एकूण त्यांच्या कृषी पर्यटनातल्या अनुभवाबद्दल जाणून घेत होतो. आज आपण ही मुलाखत अशीच पुढे चालू ठेवूया. मॅडम नमस्कार. नमस्कार. तुमच्या होमस्टेमध्ये, हॉलिडे होममध्ये एक काही दिवसांसाठी लोक राहायला हो येतात, हो 2 दिवस 3 हो. दिवस वगैरे, पण वन डे ट्रिप अशी होते का? हो, आम्ही रत्नागिरी चिपळूण पट्ट्यासाठी म्हणून आम्ही वन डे ट्रिप्स आयोजित करायला सुरुवात केलेली आहे. आणि त्याचा उद्देश असा आहे की आपल्या घरी पण कोकणामध्ये मुंबईतनं किंवा शहरातनं पाहुणे येतात, तेव्हा त्यांना कुठे घेऊन जायचा हा प्रश्न पडतो. हा आमच्याकडे येणाऱ्या रत्नागिरीतल्या काही लोकांनीच आम्हाला सुचवलेला पर्याय होता आणि त्याच्यामधनं आम्ही संकल्पना आणली की वन डे ट्रिप रत्नागिरी आणि चिपळूणमधल्या लोकांसाठी. तुम्ही सकाळी 9 वाजता या आणि संध्याकाळी 5 वाजता जा. त्याच्यामध्ये तुम्हाला एक राहायला खोली दिली जाते, अटॅच टॉयलेट बाथरूम असलेली. सकाळी नाश्ता, दुपारचं जेवण, खेळायला हौद आहे आमच्याकडे. मोठा हौद आहे, स्विमिंग टँक नाही, हौद आहे. हौदात मजा करा. मोठं आवार आहे, खेळायला सगळ्या गोष्टी असतात, त्या सगळ्याचा उपभोग घ्या आणि संध्याकाळी तुम्ही जा, अशी एक संकल्पना आमची आहे. अच्छा, त्याच्यात रेन डान्स वगैरे असं काही नाही? रेन डान्स असा नाहीये, पण हौदामध्ये आमच्याकडे वॉटरफॉल केलेला आहे, धबधबा आहे. तर त्या धबधब्याखाली खूप मजा करतात. मोठी अंगणी आहेत, तिथे लोक खेळतात. काही शाळांची रियुनियन्स होतात, गेट टुगेदर्स होतात. त्याच्यामुळे ते त्यांचे गेम्स हे घेऊन येतात, कधीतरी आम्हाला सांगतात आणि आमच्याकडे स्पीकर वगैरे सगळी सिस्टीम आहे, त्याच्यामुळे लोक मजा करतात. अच्छा, म्हणजे ही एक दिवसाची ट्रिप सुद्धा खूप खूप आनंददायी होऊ शकते. नक्कीच नक्कीच. आणि काही वेळा असं होतं ना की माझ्या एक जण आले होते, ते म्हणाले आम्ही मुंबईतनं आलो, म्हणजे त्यांनी मुंबईतनं बुकिंग केलं. त्यांची आयडिया मला किंवा भावना खूप आवडली. त्यांनी मला म्हटलं मुंबईतनं आम्ही येतो, पण मग इथे कोकणात राहणाऱ्या बाईलाच सगळं करायला लागतं ना, तर आम्ही त्यांना घेऊन येतो. म्हणजे ते मुंबईतनं आले आणि इथल्या नातेवाईकांना घेऊन आमच्याकडे आले की त्या बाईला किंवा त्या घरातल्या पुरुषाला किंवा त्या फॅमिलीला विश्रांती. आम्ही सगळे आलो, 4 दिवस राहिलो, तर त्या फॅमिलीला विश्रांती म्हणून त्यांनीच मुंबईतनं बुकिंग करून आमच्याकडे सांगितलं होतं. मला ही भावना त्यांची खूप आवडली की ही जाणीव छान होती की आपण कोकणात आल्यावर त्या घरातल्या बाईवरच सगळं पडतं, त्याच्याऐवजी आपणच सगळ्यांनी बाहेर फिरायला जाऊया. नाही, खूप सुंदर विचार आहे. आणि आता कसं आहे माहितीये, असं आम्हाला सुरुवातीला वाटायचं की अरे कोकणातनं कोण आपल्याकडे येणार, पण तिथे आल्यावर जागेचा आवाका, एवढं मोठं घर, प्रचंड आवार, जंगल आजूबाजूला आणि शांतता, नीरव शांतता, हे आता कुठेच खरं राहिलेलं नाही. रत्नागिरी चिपळूणमधल्या पण काहीच भागांमध्ये एवढी शांतता आणि असं सगळं आहे, त्याच्यामुळे ते लोकांना जास्त अट्रॅक्ट करतात. मॅडम, आपल्या कोकणामध्ये अनेक लोककला आहेत आणि तशा प्रसिद्धही आहेत, पण त्या प्रत्यक्ष लाईव्ह अशा बघायला मिळत नाहीत. तर त्या दृष्टीनं तुम्ही काही प्रयत्न केलेत का? हो, नक्की आहे ना. आमच्याकडे गावामध्ये एक लाठीकाठी बनाटी हा कार्यक्रम आमच्याकडेचे गुरवडीतली काही जण कार्यक्रम करतात. 20-1 जण येतात ते कार्यक्रम करायला. शिवाजी महाराजांच्या काळी दांडपट्टा खेळला जायचा, तर तो दांडपट्ट्याचा प्रकार आणि त्याच्याबरोबरीने मशालीसारखे खेळ ते खेळतात. 1 तासाभराचा कार्यक्रम असतो. खूप ॲडव्हेंचरस असा कार्यक्रम आहे, बघायला खूप छान वाटतं, पण बघण्यासारखा थरारक असा
आणि खूपच छान कार्यक्रम आहे. तो आम्ही जर का कोणी सांगितलं तर नक्की आम्ही त्यांना देतो. कारण त्यामुळे झालंय असं की जे आत्ता जे आहेत त्यांचे वडील होते 85 वर्षाचे. त्यांनी 55 प्रकारचे ते काठी कशी खेळावी ह्याचे प्रकार लिहून ठेवलेले आहेत. बर. आज त्या आजोबांची पतवंड पण खेळायला लागली आहेत, त्याच्यामध्ये मुली पण सहभागी झालेल्या आहेत. अरे तर वा. आम्हालाही छान वाटतं. गेली 21 वर्ष ते आमच्याकडे कार्यक्रम करतायत. तर आता 4थी पिढी त्यांची याच्यामध्ये पडलेली आहे आणि ते छान छान नवीन वेगवेगळे प्रकार करूनही दाखवतात. आणि जेव्हा आपले श्रोते हे ऐकत असतील तेव्हा त्यांच्या मनातही जिज्ञासा निर्माण होईल की नेमकं काय आहे नक्कीच आणि नक्कीच बघण्यासारखं आहे बघण्यासारखं आहे. बरं मॅडम, आपले हे जे सगळे ब्रँड आहेत आणि एकूण जी प्रसिद्धी तुम्ही मिळवली आहेत याला अर्थातच मानाचा मुजरा म्हणून पुरस्कारही आपल्याला बरेच मिळालेले आहेत. हो. तर त्याबद्दल सांगा आम्हाला. पुरस्कार तर खरंच बरेच मिळालेले आहेत, पण सगळ्यात मोठी पावती असते की आपल्याकडे येणारा ग्राहक जो असतो तो जेव्हा 25% ग्राहक रिपीटेडली येतो आपल्याकडे, तेव्हा ती मोठी मानाची पावती असते. किंवा जेव्हा हक्कानी फोन केला जातो की मामी तुमच्याकडे आलो होते तेव्हा माझी बायको प्रेग्नंट होती पण मला मुलगी झाली, हे जेव्हा सांगायला हक्कानी फोन येतो ना तेव्हा आनंद वाटतो. पण ऑफकोर्स त्याच्या बरोबरीने आम्हाला गव्हर्नमेंटचे किंवा काही संस्थांचे पुरस्कार मिळालेले आहेत. आउटलुक रिस्पॉन्सिबल टुरिझम 2019चा भारतामधला सगळ्यात चांगला होमस्टे म्हणून नॉमिनेशन मिळालेलं होतं. वा. त्याच्यानंतर फ्री प्रेस जर्नल आणि आउटलुक रिस्पॉन्सिबल टुरिझम असोसिएटेड विथ डिरेक्टरेट ऑफ टुरिझम असे 2 पुरस्कार 2023 आणि 2026मध्ये आत्ता मिळाला. एक फेब्रुवारीमध्ये मिळाला, एक 2023मध्ये मिळाला. दोन्हीमध्ये महाराष्ट्रामधला चांगला होमस्टे म्हणून नावाजला गेलेला आहे. अरे वा वा, खूप खूप अभिनंदन. Thank you, आणि thank अजून you. अनेक असे पुरस्कार तुम्हाला मिळाले. थँक्यू यासाठी शुभेच्छा देते मी. धन्यवाद. मॅडम, गेली अनेक वर्ष तुम्ही हे काम करता आहात. याच्यात अनेक अडचणी आल्या आणि त्यातली महत्त्वाची किंवा मुख्य अडचण म्हणजे लॉकडाऊनचा काळ. तर या काळामध्ये उत्पन्नाचे अनेक स्रोत कमी झाले आणि अनेकांना आपल्या नोकऱ्याही गमवाव्या लागल्या. होय होय तर अशा वेळी तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांचं किंवा तुमच्या स्टाफच्या बाबतीत काय केलं? चांगला प्रश्न आहे. जे आमच्याकडे कायमचे कामाला होते त्यांचा तर प्रश्नच नव्हता, त्यांना सपोर्ट करणं भागच होतं. सगळ्यात पहिला फटका पर्यटनाला बसला, कारण सगळ्यात पहिल्यांदाच बंद झालं आणि सगळ्यात शेवटी सुरू झालं. पण त्यांना जे रेग्युलर बेसिसवर होते त्यांचे तर पगार वगैरे सगळं चालू होतं, त्याचा प्रश्न नव्हता. जे कॅज्युअल लेबर होता त्याच्यासाठी मी माझ्या फूड प्रॉडक्टच्या माध्यमातून त्यांना जास्तीत जास्त रोजगार कसा मिळू शकेल असं बघून काही मार्केटिंग तेव्हा वेगळ्या पद्धतीने केलं होतं सोशल मीडियावर. आणि रत्नागिरीतल्या काही 2-4 टायअप करून दिवाळीच्या वेळी बऱ्यापैकी फराळ त्यांना माझ्या देखरेखीखाली करायला लावला होता. आणि तो नो प्रॉफिट नो लॉस आम्ही ह्या बेसिसवर मी रत्नागिरीत आणून विकला होता की त्यांना एक निदान दिवाळीच्या तोंडावर काहीतरी पैसे मिळावे जेव्हा आपला पर्यटन व्यवसाय बंद आहे तेव्हा. आणि तो चांगला सक्सेसफुल झाला होता. 10-12 जणींनी जवळजवळ 15 दिवस खूप मेहनत घेऊन फराळ केला होता आणि त्याला चांगला प्रतिसाद पण मिळाला होता. एकमेका सहाय्य करून हा, ही ऍक्च्युअली भावना तसंच त्यामध्ये असतं तसंच. आता आम्ही वर्षातनं एकदा ह्या सगळ्या आमच्या जे सहकारी आहेत त्या सगळ्यांना घेऊन आम्ही एक त्यांना ट्रिप करतो अरे कुठेतरी. वा. हं. एक वर्ष त्यांना गणपतीपुळे, पावस वगैरे असं फिरवून आणलं होतं. गेल्या वर्षी महालक्ष्मीच्या अंबाबाईला घेऊन गेलो होतो. मग त्यांना तिथे काय अंबाबाईचं दर्शन झाल्यावर मग चला तुम्हाला आता तिकडचा तांबडा पांढरा रस्सा फेमस आहे, मग तिथे जेवायला घेऊन गेलो. तेवढाच त्यांचा एक आयुष्यातला आनंदाचा दिवस, नक्की. त्यांना मजा येते. बरोबर. म्हणजे त्यांनाही थोडं रिलॅक्स व्हायला हा. होतं. वेगळी चव, नक्कीच स्वतःच्याच हातचं खाणं आणि नक्कीच आयतं नक्कीच खाणं. नक्कीच. या क्षेत्रात जे येऊ इच्छित आहेत किंवा ज्यांना ह्याच्यात इंटरेस्ट आहे किंवा गावाकडे येऊन काही करायचं असं ज्यांना आहेत त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? मार्गदर्शन करायला तसं खरं सांगू खूप मोठी नाही आहे, पण जरूर हे सांगेन की कोकणामध्ये परत या सगळ्यांनी. खूप आपल्याला स्कोप आहे, खूपच स्कोप आहे. आम्हाला जेवढा आम्ही अभ्यास करतो त्याच्यामध्ये आम्हाला असं कळलेलं आहे की 80% कोकणातली फळफळावळ ही वाया जातीये. आंबा, फणस, करवंद, जांभळं, रातांबे ही सगळी वाया जातात. आणि जे आपल्याला दिसतं, आम्हाला पण डोळ्यांनी दिसतं, जेव्हा पाऊस पहिला पडून जातो तेव्हा आपण गावागावातनं फिरल्यावर रस्त्यावर रातांबे पडलेले दिसतात, फणस गळून पडतात. तर 80% फळफळावळ जी वाया जाते त्यातलं निदान काहीतरी आपल्याकडे परत वापर करू शकतो. म्हणून कोकणातल्या मुलांना खरंच असं वाटतं, आमची खूप तडफड आहे की त्यांनी परत यावं आणि ह्याच्यामधनं काहीतरी फूड इंडस्ट्री सुरू करावी मोठ्या प्रमाणावर. आणि ह्याच्यामधनं जोडीला पूरक म्हणून तुम्ही होमस्टेसारखा व्यवसाय सुरू करू शकता. आणि त्याला आम्ही आमच्याकडे येणाऱ्या सगळ्या लोकांना सांगतो, तुम्हाला हवा असेल तर आम्ही गायडन्स पण द्यायला तयार आहोत. नक्की आम्ही मार्गदर्शन करू, पण परत कोकणामध्ये या आणि आपापल्या जमिनी आहेत त्या राखा, त्याच्यावर काहीतरी उत्पन्नाचं साधन निर्माण करा. नक्कीच.
मॅडम, आज आपण इथे आलात आणि कृषी पर्यटन व्यवसाय अतिशय यशस्वीपणे करता आहातच, आणि एकूण मार्गदर्शनाच्या दृष्टीने म्हटलं तर होऊ घातलेल्या युवकांना किंवा ज्यांना या क्षेत्रामध्ये उतरायचं आहे त्यांना अतिशय योग्य मार्गदर्शन तुम्ही आजच्या या मुलाखतीतून केलं. त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व आमच्या शेतकरी बांधवांतर्फे मी आपले मनापासून आभार मानते आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. तुम्ही आणि मला इथे बोलावलंत आणि कोकणाबद्दल बोलायची संधी दिली त्याबद्दल मी पण तुम्हाला धन्यवाद देते. कृषी पर्यटनाचा व्यवसाय करणाऱ्या शिल्पा करकरे यांच्या गायत्री भरणकर यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग आत्ताच आपण ऐकलात. बरं तर मंडळी, याबरोबरच आजचा आपला कार्यक्रम संपतोय, पण आपण पुन्हा भेटूया पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.